तर काँग्रेसच्या माजी आमदारांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। पैसे देऊन उमेदवारी देणं चुकीचं असं माजी आमदार सेवक वाघाळे यांनी म्हटलेलं आहे। भंडारा गडचिरोलीमध्ये सुद्धा लोकसभेचं तिकीट विकल्याचा आरोप त्यांनी केलाय। आम्ही पक्ष उभा केला पण नाना पटोले पक्ष संपवायला निघालेत असा आरोपही त्यांनी केला आहे। भाजपमधून आल्यानंतर पटोले यांनी गांधी कुटुंबाचा फायदा घेतला असा आरोप या ठिकाणी सेवक वाघाळे यांनी केलाय। काँग्रेसचा नेता म्हणून तिकीट मागितली होती, 2-2.5 लाखाने निवडून येणार अशी चर्चा असताना हेतू परस्पर एका छोटा जो कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता नाही त्याची काही कॅटेगरी चेक केली नाही, रमेश त्यांनी त्याला ऑब्झर्वरनी चेक केली नाही आणि त्याला विदाउट काँग्रेसच्या माणसाला एका नवीन पोराला पैसे देऊन तिकीट दिली गेली। 2 कोटी रुपये 1 महिन्यापूर्वी दिले होते आणि 5 कोटी बाकी 3 कोटी द्यायचे असा त्यांचा चर्चा झाली, गावामध्ये चर्चा आहे। आणि भाजपच्या लोकांनी त्याला सुद्धा डमी कॅन्डिडेट देण्याकरता प्रणय फुके असतील, मेडेजी असतील या लोकांनी त्याला ॲडजस्ट केलं वरच्या लेवलला अशी सुद्धा चर्चा आहे।